पहिलं विधान आहे, लॉर्ड कर्झनच्या विद्यापीठ कायद्यावर टीका करून टिळकांनी विद्यापीठ स्वायत्ततेचा आग्रह धरला का? तर नाही. हे लक्षात घ्या, पहिलं विधान या ठिकाणी चुकीचं आहे. तर इथे लोकमान्य टिळकांनी नाही, आपल्याला नोट करायचं आहे फिरोजशाह मेहता. ओके, फिरोजशाह मेहता यांनी विद्यापीठ स्वायत्ततेचा आग्रह धरलेला होता लॉर्ड कर्झन यांच्या विद्यापीठ कायद्यावर टीका करून. पहिलं विधान चुकीचं आहे, म्हणजे आपल्या या उत्तरात ते नसणार आहे. ओके, नेक्स्ट वन. रानडे यांनी डेक्कन व्हर्नॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली का? तर यस, 1894च्या दरम्यान त्यांनी त्यांच्यासहित आणखीन काही बरेचसे मंडळी म्हणजे 25 लोकांनी डेक्कन व्हर्नॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी, ज्याचं नाव स्वातंत्र्यानंतर आपण पाहतो महाराष्ट्र ग्रंथोद्योजक मंडळ म्हणून त्या ठिकाणी पुढे नावारूपास देखील आलेलं होतं. वाङ्मयाला चालना मिळावी, त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती केली जावी या उद्देशाने डेक्कन ट्रान्सलेशन व्हर्नॅक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीची न्यायमूर्ती रानडे यांच्या पुढाकारानं त्यात आपल्याला बरेचसे मंडळी दिसून येतात. त्यामध्ये एक एक्झाम्पल म्हणून आपण पाहू शकतो, लोकमान्य टिळक असतील, राघव भांडारकर असतील, त्यांचं हा ना आपटे आहेत, हे ट्रान्सलेशन सोसायटीच्या स्थापनेत त्यांचाही महत्त्वाचा रोल होता. ओके, न्यायमूर्ती रानडे यांच्या पुढाकारानं 1894 याची स्थापना झाली होती. दुसरीकडे ॲनी बेझंट यांनी कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारा प्रबंध लिहिला का? तर यस, लिहिला. आधी उत्तर जाणून घेऊ, कोणता लिहिला ते आपण पाहूया. बी आणि सी हे दोन बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 मित्रांनो हे करेक्ट आन्सर असेल. ओके, सर्वांनी ते नोट करावायचं आहे. कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारा कुठला आहे? फ्रुट्स ऑफ फिलॉसॉफी. ओके, फ्रुट्स ऑफ फिलॉसॉफी हे नोट करायचं सर्वांनी.